राणी साहेब, गडाखालील फौज तयार आहे, जीन कसून. राणी साहेब, आपल्यासाठी हत्तीची तजवीज केली आहे. हत्तीवर अंबारी देखील चढवली आहे. राणी साहेब, घ्या. मातोश्री, यशस्वी व्हा. अहो, ह्या दिवसातही हाती तलवार घेण्यास मागे पुढे पाहिलं नाही तुम्ही. परिस्थितीच अशी आहे मातोश्री. परंतु दुसऱ्या सरदारांना पाठवा आघाडीवर. हे तुम्ही करू शकता. कुलमुक्त्यार आहात तुम्ही. औरंगजेब बुऱ्हाणपुरात आल्यानंतर त्याने पाठवलेला हा पहिलाच सरदार आहे. हसन अली खान. त्याला धूळ चारून औरंगजेबास सुरुवातीसच अपशकुन करायचं आहे आणि म्हणून आम्ही जाणार आहोत. अहो, पण शेवटच्या दिवसात आहात तुम्ही. बाळणपणाच्या काळात सुद्धा उंबरठ्यावर येऊन ठेपले. आमचं ऐका, नका जाऊ. माफी असावी मातोश्री. आज राजे अन्न पाण्याचं भान सोडून त्या जंजिऱ्याशी झुंजत आहेत. मग आपण त्यांची वाट का बघायची? आपण त्यांना मदत करायला नको का? आणि मग आम्ही आबासाहेबांकडून काय शिकलो मातोश्री? तुमचं सगळं खरं आहे, परंतु तुमचा आमच्यावर विश्वास नाही की आमच्या युद्ध कौशल्यावर विश्वास नाही मातोश्री? अहो, तुमच्यावर, तुमच्या युद्ध कौशल्यावर आमचा काय, महाराजांचाही विश्वास होता. पण तुम्ही जर का गड सोडलात तर मग गडावर कोण? गड राखायची जबाबदारी कोणाची? युवराज राजाराम राजे हा गड सांभाळतील. बाळराजे? गडच काय मातोश्री, प्रसंगी स्वराज्यही सांभाळता यायला पाहिजे. सुनबाई. मातोश्री, आम्ही निघालोय. आम्हाला आशीर्वाद द्या. आमचं ऐका, उद्या काही बरं वाईट घडलं तर? काहीही बरं वाईट घडणार नाही. आम्हाला आशीर्वाद द्या. पाचाडला आमची वाट बघत फौज उभी आहे. येतो आम्ही. नौबत. राणी साहेब, राजे गड जवळ करीत आहेत. आई भवानी, तुझं सत्व थोर है. वजीर आला, ये संभाजी हमारी समझ के दायरे के बाहर है, ऐसा लगता है. मतलब? मैं कुछ समझा नहीं जहांपना. मतलब ये कि हम समझते हैं कि संभाजी जज्बाती है, गलत फैसले लेता है, गुस्सैल है ना? हाँ, बात तो सही है जहांपना. गलत? दरअसल संभाजी गलत नहीं, गलत हमारी सोच. मतलब हम जो संभाजी के बारे में सोचते हैं, दरअसल संभाजी असलियत में वो है ही नहीं. लेकिन अब्बूजान, आप ऐसा क्यों कह रहे हो? जरा सोचो, हसन अली खान ने उसके लोगों को, उसकी आवाम को परेशान करने के लिए क्या कुछ नहीं किया. गांव के गांव उजाड़ दिए, खेत खलियान को आग लगा दिया, उसकी आवाम को ताने दाने के लिए मोहताज कर दिया. लेकिन तुम्हें क्या लगता है, क्या संभाजी तक यह खबर नहीं पहुंची होगी? यकीनन पहुंची होगी. फिर भी संभा जंजीरा के सामने समुद्र के किनारे खड़ा है, चट्टान की तरह. लेकिन हुजूर आलम, संभा जंजीरा के सामने इसीलिए खड़ा है क्योंकि उसे अपने लोगों पर, अपनी आवाम पर, अपने सरदारों पर पूरा एतबार है. और उसकी नामुराद आवाम उसकी मदद करने के लिए वहां पर पहुंच गई और एक एक शख्स हाथ में पत्थर उठाकर समुद्र में फेंक रहा है ताकि रास्ता बन सके. या खुदा. लेकिन अब्बूजान, समंदर में रास्ता बनाना तो बचपना है. हाँ शहजादी. देखिए तो. और अब्बूजान,
अगर स्वराज की सारी आवाम समंदर में पत्थर फेंकने लगे तब भी जंजीरा तक का रास्ता समंदर में नहीं बनेगा। आप लोग कैसे बेवकूफों जैसी बातें कर रहे हैं? अरे रास्ता महज पत्थर डालने से नहीं बनता है, रास्ता बनता है इंसान के बुलंद हौसलों से। मुझे एक बात समझ में नहीं आती कि मैं आलमगीर औरंगजेब जो एक नजर से किसी भी शख्स को परख लेता हूं, पहचान लेता हूं, क्या संभा को पहचानने में मैंने गलती नहीं की? आप लोगों को लग रहा होगा कि ये समुद्र के बीच में पत्थर डाल के रास्ता बनाना बेवकूफी है, बचपना है, लड़कपन है। लेकिन याद रहे, यही बचपना, यही लड़कपन एक बहुत बड़े सूरमा सिकंदर ने दिखाई थी, कि वो पूरी दुनिया को फतेह करने के लिए अपने मुल्क से निकला था और ऐसे ही समुद्र के पानी में पत्थर डाल डाल के उसने एक टापू पर कब्जा किया था। उस सूरमा सिकंदर के बाद वही हौसला, वही बहादुरी और वही शख्सियत इस संभाजी में है, याद रहे। जहापना, हसन अली को फरमान भेजा जाए कि वो कहर और आतंक को बढ़ा दे और जंजीरा में सिद्दी के पास अनाज और गोला बारूद भेजा जाए, क्योंकि बेवक्त खजूर को पकाने में हम सब मुश्किल में पड़ जाएंगे। महाराज, अत्याचाराचा कहर झालाय नुसता हफसानात। सिद्ध्यानं अन्यायाची होळी पेटवली नुसती। बघवत नाहीत असे हाल करत आहेत सिद्धेचे सैनिक। तरण्या बायका पोरींना उचलून जंजिरात घेऊन जात आहेत। बारक्या बारक्या पोरांना खच्ची करून खोजे बनवत आहेत आणि जे विरोध करतात त्यांना त्यांच्याच घरात पुढे मेढ्याला बांधून आगी लावायला लागल्यात। तुम्हाला शहजादा मुअज्जमचा पाठलाग करण्यासाठी पाठवलं होतं, तुम्ही त्याला गाठलाच होतो, पण नंतर मात्र मोहरा घेऊन त्याला सन्मानानं सोडून दिला। माफी असावी राज, पण ह्यो ठपका माझ्यावरती ठेवू नकासा। अहो, जंजिराला मी नाही म्हटलं म्हणून मी फितूर आहे असं समजू नकासा। सिद्धेची माणसं आपल्याकडे येत्याल तवा येत्याल, पण आपली माणसं मात्र आत्ताच जंजिराच्या बुरजावर जाऊन धडकली। बहिर्जी काका, स्पष्ट सांगा, कोण माणसं गेली? नाव सांगा। कोंडाजी बाबा। राज, आतापर्यंत तुम्ही सांगाल तसं वागलो, आता पुढं काय करायचंय ते सांगा। पुढं जंजिरा आणि जंजिऱ्यावर फडकणारा स्वराज्याचा भगवा। कोंडाजी बाबा, कोणत्याही परिस्थितीत जंजिरा स्वराज्यात आणायचा। सिद्धीन बाबाच्या जंजिऱ्यातच सुख आहे आपलं। चला, येतो मी। आता जंजिरा आम्ही घेणार। जंजिरा घेऊन कोंडाजी बाबांचं अपूर्ण राहिलेलं काम आम्ही पूर्ण करणार। हवं तर ही आमची प्रतिज्ञा समजा, भीष्म प्रतिज्ञा। जर वानर सेना सागरात सेतू बांधू शकते तर आपले मावळे का बांधू शकणार नाही? सेतू बांधायचा। हसन अलीच्या फौजेनं पेन घेतलंय आणि एकूणच खबरांवरून असं वाटतंय की तो स्वराज्याच्या दिशेने मुसंडी मारणार। आणखी काही माहिती? तुम्ही इथं जंजिऱ्यात अडकला हे बघून रायगडावरती हल्ला करणार तो।
आबासाहेब, जंजिऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास बाजूला करून आम्हाला माघारी यावं लागलं. पण अजूनही आमच्या मनात उमेद आहे. आपले मावळे लढतील, सागरात सेतू बांधून जंजिरा स्वराज्यात आणतील. खरं तर तुमचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आमच्याच हातून पूर्ण झालं असतं, पण स्वराज्य हितासाठी आम्हाला माघारी परतावं लागलं आबासाहेब. सुनबाई, राहू द्या हे सोपस्कार. काय झालं? अहो राजे थांबतील, वाट पाहतील आमची. राजे दालनात गेलेही. अगं बाई, म्हणजे नेहमीसारखे थांबले नाहीत राजे? असे घाईने निघून गेले? हो ना. ईश्वरा, परस्पर असे कधी जात नाहीत राजे. कदाचित ऐन मोक्याच्या वेळी माघारी यावं लागलं म्हणून नाराज तर झाले नसतील ना? झाले असतील. वाईट वाटण्यासारखंच झालंय. बघा ना, एवढा सायास केला राजांनी, पराक्रमाची जिद्दीची शर्त केली. किती दिवसांपासून राजांनी ठरवलं होतं जंजिऱ्यावर झडप घेण्याचं. आज हापसाणात जे रयतेचे अश्रू वाहत आहे ते आपल्या कोंडाजी बाबांच्या निस्वार्थी धाडसानं पुसले जाणार. आजची रात्र ही सत्व परीक्षेची शेवटची रात्र. उद्या जंजिऱ्यावर स्फोट होईल आणि दुसऱ्या क्षणापासून सगळं चित्र बदलेल. आता हो, शंभूराजेंना भेटणं गरजेचं आहे. त्यांच्या घायाळ मनाचा कानोसा घेऊन त्यांना दिलासा द्यायला हवा. चला चला. ते झालंच हो, पण मला सांगा, दिलासा तरी कोणाकोणाला आणि किती देणार? अहो राहुजी पंत, पण परिस्थिती बघा. समोर जंजिरा हातात येण्याची चिन्ह असताना आपल्याला माघारी यावं लागलं. राग मानू नका, पण खरं सांगू, जंजिऱ्याचं भवितव्य अगोदरच ठाऊक होतं. हे आता बोलताय? अगोदरही बोललेलो होतो. मला सांगा, शेवटी नामुष्कीच पदरी आली ना. शिवाय कोंडाजी बाबासारखा एक मातब्बर हकनाक खर्ची पडला, त्याही बाजूने अपयश. रावजी पंत, तुमचं हे बोलणं गलत आहे. कसलं अपयश? का? आपण जिंकलो जंजिऱ्यावर? मान्य, आपण जिंकलो नाही, पण आपण हरलोही नाही. जंग अजून जारी आहे. दादाजी पंत, दर्या सारंग, मायनक दादा, लाय पाटील हे सगळेजण नेटाने उभे आहेत, पण हापसाणातील रयत खुल्या मनानं निदड्या छातीनं बाहेर आली आहे. आपला राजा आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. शिवाय सिद्धीची त्रेधा तिरपीट उडाली आहे. 5 मजली महाल असून खडकाच्या भेगीत जाऊन लपून बसावं लागलंय त्याला. एवढं होऊनही जंजिरा हाती आला का? नाही, पण येणारच नाही असं कशावर? जर आला तर? हे बघा, राजकारणामध्ये जर आणि तरला काहीही किंमत नसते. परंतु आपली गलबत आजही उसळत्या दर्यात लढा देत आहेत. अर्धा जंजिरा तुटलाय, म्हणूनच त्या सिद्धीनं औरंगजेबाकडे जीवाची भीक मागितली. अहो, पण ते दोघंही मिळालेले ते आधीच ठाऊक होतं आपल्याला. अहो, अजगराचा विळखा आहे स्वराज्याभोवती, त्याची शेपटी आहे इथे जंजिऱ्यात, आणि त्याचं तोंड
तिकडे बुऱ्हाणपुरात उघडतं. एकदम मान्य, एकदम मान्य. त्याच शेपटीवरती आपण करकचून पाय ठेवला. अहो त्यामुळेच तर बुऱ्हाणपुरातून फुतकरऐवजी कण्याचा आवाज ऐकू येतो. खरं ना राहुजी पंत? खरं तर काय, अहो औरंगजेब बुऱ्हाणपुरात येऊन झाले किती दिवस? होते का हिम्मत पुढे पाय टाकायची? हो ना. आणि त्यांनी पाठवले कोणाला तर हसन अली खानाला. हेच खरं यश जंजिरा मोहिमेचं. राजांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी सरदार पाठवला. तेही आहे म्हणा, पण मोहीम अर्धवट सोडून यावं लागलं राजेंना. अहो रावजी नाना, वाघ कसं मोठी झेप घ्यायची असेल तर 2 पावलं मागे येतो. तसंच आहे, आपले राजन फार मोठी झेप घेणार आहेत. बघाच तुम्ही. माफ करा राजा मातोश्री, राणी साहेब. राजांनी महालाचा राबता बंद करण्याचा हुकूम केला आहे. राबता बंद केलाय? कारण? माहित नाही राणी साहेब. मागे व्हा. राणी साहेब ऐकावं. मागे व्हा. राजे, दरवाजा उघडा. आम्ही आलोय. आमच्या सोबत मातोश्रीही आहेत. उघडा दरवाजा. शंभूराजे, कुठला हा नवा पायंडा? कुणालाही न भेटता थेट महालात निघून आलात. बरं दिसतं का हे? उघडा पाहू दरवाजा. उघडा दरवाजा राजे. काय हे? राबताही बंद केलात तुम्ही आणि महालाचा दरवाजाही बंद केला. अहो काय झालंय? उघडा दरवाजा. राजे, अहो उघडा ना दरवाजा. शंभूराजे, काय हे? तुम्ही आलात, कुणालाही न भेटता महालात आलात, दरवाजा बंद करून घेतलात आणि आता दार उघडलं तर युद्धाचा वेश परिधान करून निघालात. राजे, काय झालंय? राजे बोला. अहो पोर दिवसात आहे, तिचा धीर सुटेल असा अबोला बरा नव्हे. बोला हो राजे, विसरलात की काय? आपली बायको अवघडली आहे, सावघडली आहे. अहो आम्ही काय बोलतोय राजे? जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडावी लागली म्हणून दुःखी आहात का? नाही. मग असं आल्या आल्या का निघालात? खिंबर बसणंही झालं नाही, बोलणंही झालं नाही. आमची चौकशी नाही केलीत राजे आपण. यापुढे सुद्धा ती केली जाईलच असं नाही. म्हणजे? यापुढे या गोष्टींची सवय करून घ्या राणीसाहेब. आम्ही आलो तरी बसू असं नाही आणि बसलो तरी बोलूच असंही नाही. इथून पुढे वैयक्तिक सुखाच्या अपेक्षा बाळगणं सोडून द्या. त्यामुळे संसाराच्या मुलाबाळांच्या गोष्टी करता येतीलच असं नाही. शंभूराजे, ही कसली भाषा? संन्यासी वगैरे होताय की काय तुम्ही? मातोश्री, आता संन्यासीच व्हावं लागणार. फकीर म्हणा हवं तर. फक्त या फकीराच्या हाती कटोरा नसेल, असेल ती तलवार.